आज सकाळची सुरुवात सुंदर असं छान बहरलेलं फूल बघून झालेली आहे. कारण आम्ही निघालो आहोत गावाला. तर मम्मी पप्पा गावी जायला निघाले होते, त्यामुळे मी सुद्धा विचार केला मी सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन थोडी सुट्टी एन्जॉय करावी. तर इकडे आम्ही गावी जायला निघालेलो आहोत. उर्वी छान ट्रॅव्हलमध्ये झोपली आणि पहाटे 4 वाजता आम्ही गावी पोहोचलेलो आहोत. तर खूप थंडी होती गावी, छान गारवा आणि इतकं प्रसन्न वातावरण वाटत होतं. तर सकाळी पहाटे 4 वाजता पोहोचल्यानंतर तिथे डिस्कशन चालू होतं, कोणी कोणती बॅग घेऊन घरी जायचं. तितक्यात मोठे काका आले आम्हाला घ्यायला आणि त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. घरी गेल्यानंतर इतकं छान वाटत होतं हे गावचं घर बघून. फार मज्जा येते. खूप मोठं असं आमचं घरसुद्धा आहे आणि घरी गेल्यानंतर ह्या दोघींची लगेचच मस्ती सुरुवात झाली. त्यांना सकाळ संध्याकाळ काही समजत नाही, फक्त खेळायचं इतकंच समजतं. तर थोडा वेळ आराम केल्यानंतर तुम्हाला हे बाहेरचं दृश्य दाखवते. इतकं छान कोवळं ऊन पडलं होतं आणि छान प्रसन्न असं वाटत होतं. फार मज्जा आली. म्हणजे असं वाटत होतं बरं झाले गावी आलो. कारण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी कशाला रिसॉर्टला किंवा अजून कोणत्या ठिकाणी जायला हवं. मस्त कोकणाचा आनंद घ्यायचा. तर त्यानंतर नाश्त्याला मस्त काकीने सगळ्यांसाठी घावणे बनवले. तर घावणेसुद्धा एन्जॉय केले. तर बाकीच्या बहिणी आल्या, त्यांचीसुद्धा ही लहान मुलं आहेत. त्यानंतर तुम्हाला आमचा एक फॅमिली मेंबर दाखवते. हा बघा, हा आहे पिंटू. तर पिंटूला उर्वी, कायरा आणि बाकी सगळेजणं मिरची आणि पेरू देत होते. तर भरपूर पिंटूसुद्धा भरपूर असा बोलतो. आणि त्यानंतर मी तुम्हाला आमचं देवघर दाखवणार आहे. इतकं छान देवघर आहे आमचं छोटंसं. तर आमचे आजोबा असल्यापासून हे असंच देवघर आहे. थोडंफार त्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. तर छान आमचं देवघर आहे. देवघराचा व्हिडिओ म्हणजे देव आम्ही जेव्हा बाहेरून नवीन आणले आणि त्यांची पूजा केली, तोसुद्धा व्हिडिओ आहे. तोसुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. त्यानंतर आज काकांची आणि पप्पांची भाऊबीज चालू आहे. कारण आत्या आमची गावी राहत असल्यामुळे भाऊबीज आत्ता होते. कारण काकी काकासुद्धा काल गावी आले आणि मम्मी पप्पासुद्धा. बाकीचे 2 काका तर गावीच राहतात, त्यामुळे त्यांची भाऊबीज आधीच झाली. आणि वय लहान असो किंवा मोठे असू देत, तर गिफ्ट ओपन करायला सगळ्यांनाच आवडतं. आम्हीसुद्धा तसेच आहोत आणि आमची आत्यासुद्धा तशीच आहे. हे बघा, भावाने गिफ्ट दिल्यावर लगेच तिला इतकी खुशी झाली आहे की लगेच गिफ्ट ओपन करून बघते की त्यामध्ये काय आहे. ते सगळं झाल्यानंतर छान जेवण वगैरे झाले. त्यानंतर मी निघाले माझ्या सासरी. तर बाबा आम्हाला घ्यायला आले आणि आम्ही आमच्या घरी जायला निघालो. उर्वीची थोडीफार तब्येत डाऊन झाली होती, कारण ट्रॅव्हलिंग झालं आणि वातावरणसुद्धा चेंज झालं त्यामुळे. पण घरी गेल्यावरती ती पुन्हा छान मस्त फ्रेश झालेली आहे आणि छान खेळायला लागली आहे. तर असा गेला आजचा आमचा दिवस. चलो बाय बाय.